पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नमस्कार खवय्यांनो, आम्ही सारे खवय्ये जोडीत गोडी आजच्या भागात मी संकर्षण कराडे फार मनापासून तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो। मंडळी, या कार्यक्रमामध्ये मी तुम्हाला सातत्याने काहीतरी वेगवेगळं देण्याचा प्रयत्न करत असतो। मान्य आहे की नाही तुम्हाला? आता बघा बरं, आजच्या भागातलं वेगळेपण आपण आहोत अलिबागमध्ये। छान समुद्र किनारा, खारा वारा, नारळाचं पाणी, फिश अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत। शिवाय आजच्या भागातल्या जोडीमध्ये अजून एक वेगळी गोष्ट आहे। आज पहिल्यांदा नणंद आणि भाऊजाई यांची जोडी या कार्यक्रमामध्ये येणार आहे। त्यातली एक आहे मनोरंजन क्षेत्रात म्हणजे आपल्या क्षेत्रात काम करते आणि दुसरी जी आहे ती नाडी म्हणजे वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करते। आता एकमेकींच्या खाण्याची जी नाडी आहे ती एकमेकींच्या हातात आहे, एकमेकींच्या आवडीची नाडी सुद्धा एकमेकींच्या हातात आहे आणि एकमेकींमध्ये मैत्री सुद्धा खूप कमाल आहे। असा सगळा मनोरंजनाने आणि पदार्थांनी भरलेला हा एपिसोड मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे अलिबागमधून। तेव्हा सुरुवात करूया आजच्या भागाला आणि पाहूया अप्रतिम असे अर्थात पदार्थ। चला, अंकिता राऊत आणि सेजल राऊत ही नणंद भाऊजाई यांची जोडी आज आपल्याकडे आहे। या जोडीमध्ये किती गोडी आहे आणि किती खोडी आहे हे सगळं आपण जाणून घेऊया, गप्पा मारूया आणि मग पदार्थ पाहूया। नमस्कार। नमस्कार अंकिता आणि सेजल, तुम्हा दोघींचे फार मनापासून स्वागत। थँक्यू। दोघी अलिबागच्या का? हो हो, प्रॉपर अलिबाग? अलिबाग मध्ये चौल। अच्छा, बर। ही तुझी वहिनी। तुमचं कसं नातं आहे? आमचं खूप छान नातं आहे। मैत्रिणी नाही म्हणू शकत, ऑलमोस्ट बहिणी आहेत आणि बऱ्याचदा वहिनीची मजबुरी पण होते की काय लहान आहे, ऐकावंच लागेल, करावंच लागतं, पूर्ण करावेच लागतं। हां, बर। त्याच्यामुळे भांडणं कमी आणि सगळं सुरळीत होऊन जातं। बर, काय आज पदार्थ कुठले करणार ठरलं? माझं आहे ग्रीन पॉकेट चिकन आणि मी बोंबील फ्राय पकोडा। अप्रतिम, दोघी जणींची जोडी कमाल आहे। लगेच आपण टेबलाच्या त्या बाजूला जाऊया आणि पाहूया मस्त असे पदार्थ। चला, सेजल आणि अंकिता दोघी आपल्या स्वयंपाकघरात आहेत। स्वयंपाक करण्यापूर्वी आपण एक छोटासा खेळ खेळूया। खेळ एकदम सोपा आहे। तू डान्स करतेस, झी परिवारामध्ये आम्ही तुझं नृत्य पाहिलेलं आहे आणि वहिनी रील करते खूप छान, वहिनीला त्याची आवड आहे। तर आपण एक एक चिठ्ठी देऊया। या चिठ्ठीमध्ये एक गाणं लिहिलेलं आहे, त्या गाण्याची साईन स्टेप करायची। म्हणजे आता उदाहरणार्थ मार डाला, ही स्टेप आपल्याला लक्षात आहे, ती स्टेप करून आपल्याला ओळखायचं गाणं कुठलं आहे। ओके, चालेल ना वहिनी? ओके चालेल। ओळख आणि तुमचंही गाणं तिला ओळखायचं बरं का, त्याच्यावर तुम्ही नीट करा। चला, पहिली संधी आपण वहिनीलाच देऊया। ही चिठ्ठी बघा, कुठलं गाणं आहे? थांबा, आधी मी वाचतो मग तुम्हाला दाखवतो, ते मला कळेल। चला, 3, 2, 1 स्टार्ट। नाच रे मोरा। अच्छा, मराठी हिंदी काही मराठीच असेल ना? हिंदी आहे, हिंदी आहे। 2 हिरोईन्स आहे। 2 हिरोईन्स, 2 हिरोईन्स आहे। नाही ओळखू येते ना? नाही। अजून एक हिंट द्या बघू, काय देत आहे? राणी मुखर्जी आणि प्रीती जिंटा। पिया पिया ओ पिया पिया। छान, तुम्ही आहात म्हणून मी हिंट देऊ दिली। ओके, थँक्यू। हिंट देणं अलाउड नाहीये। ओके, आता पुढची चिठ्ठी तुझ्यासाठी। 3, 2, 1 स्टार्ट। रेडी? ओके, ओठांची हालचाल नकोय। नाही धुणं 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 धुवायचं। मराठी आहे। मराठी आहे। परत हिंट देताय तुम्ही? ठीक आहे, मी परवानगी देतोय पण ते अलाउड। झिंग झिंग झिंगा। ठीक आहे, पुढचा चान्स परत एकदा वहिनीला। आणि गाणं आहे ओ माय गॉड। ओ माय गॉश। आता यावेळेस हिंट अलाउड नाहीये, फक्त स्टेप। चिकनी चमेली। आम्ही गाणीच सोपे ठेवलेले, त्याच्यात काय नाही। आम्ही हुशार मराठी आहोत। हिंदी मिक्स केलंय। 3, 2, 1 स्टार्ट। थोडा विचार करू द्या। नाही, स्वयंपाकघरात असं काही करताना तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल आहे ना? चंद्रा नाही, अप्सरा। काय अप्सरा? काय अप्सरा आली। सुंदर होता। ओके,
आता काही हिंट Easy द्यायची आहे. खूप इझी आहे म्हणे. डोला रे हे काय? ते मी जस्ट करायला गेल्यावर ती समजली आहे. हा डोला पुढे दाखवला होता. वेगळाच डोला आहे. ओके, शेवटचं. ओके. नो हिंट ॲट ऑल. चंद्रा. वा, पण हा गेम अंकिता आणि सेजल या दोघींनी कमाल खेळला. तुम्ही छान स्टेप करून दाखवल्या, अप्रतिम अशा ओळखल्या. आता मेन कामाकडे वळूया, स्वयंपाक करूया. ओके. करणार ना? हो. नक्की. धन्यवाद. चला मंडळी, वळूया स्वयंपाकाकडे. अंकिता आणि सेजल या दोघींनी अप्रतिम नृत्याविष्कार करून समोरचीला गाणं ओळखायला भाग पाडलं. आता आपण पदार्थ करूया. आधी कोण? वहिनी करणार? वहिनी करा. सेजलजी, ऑल द बेस्ट. थँक्यू. कुठला पदार्थ आहे हा? हा पदार्थ आहे आपला ग्रीन पॉकेट चिकन. बरं, लागणारं साहित्य सांगा, मग कृती बघूया. चिकन हे गार्निशिंगसाठी, ग्रीन चटणी, कोथिंबीर, गरम मसाला, आलं लसूण पेस्ट, हळद आणि मीठ. बस एवढंच. एवढंच. केळीची पानं घेतली आहेत. हा. आणि आणि इकडे थ्रेड आहेत आपले wrap दोरे करण्यासाठी. ठेवले. हा. बरं, आता मला फक्त एक सांगा, हे तर ते काय पर्पल कॅबेज वगैरे हा. म्हणतात ना त्याला? हा. ओके, ते आहे. या ग्रीन चटणीत काय काय आहे? ग्रीन चटणीमध्ये आहे पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरची, थोडासा लिंबाचा रस आणि खोबरं आणि आपलं मीठ चवीनुसार. वाटण करून घे. हा. ठीक आहे, चला. ग्रीन पॉकेट चिकन हा पदार्थ आपण करतोय. लागणारं साहित्य पाहिलंय, पटकन करूया कृती. पहिलं आपण चिकन घेऊया आणि त्याला ग्रीन चटणीमध्ये पूर्ण लावून घेऊया. मॅरिनेट हा, मॅरिनेट करू. पाहून घ्या. स्पून भेटेल. हो, आज काय तुम्हाला नणंदबाई मदतीला आहे? एरवी तुम्ही स्वयंपाकघरात फार वेळ देत नाही ना? नाही, दोघी पण नाही. मी जरा जास्तच करू. अच्छा, तुझं काय काय चालू आहे आता? व्हिडिओ अल्बम्स करते सध्या. बर, छान प्रतिसाद मिळतो ना? खूप छान. वा. त्यामध्ये आपण मॅरिनेट करण्यासाठी चटणी हिरवी चटणी टाकूया त्याच्यात. टाका टाका. पुढे हे करून सगळं घ्या. मिक्स करून थोडं एक 10 मिनिटं किंवा अर्धा तास, जेवढा जास्त टाइम लागेल तेवढं ते चांगलं आहे. पण जर आपल्याला घाई असेल तरी 10 मिनिटं पण ठीक आहे. पण ह्यात अजून काही घालायचं नाही? नाही, आणखीन काहीच नाही घालायचं. चालेल, ठीक आहे. मग ग्रीन चिकन पॉकेट साठी लागणारे जे चिकन आहे ते मॅरिनेट करून घेऊया आणि मग वळूया पुढच्या कृतीकडे. ग्रीन पॉकेट चिकन 10 मिनिटं आपण छान मॅरिनेट करून घेतलेलं आहे हे चिकन. आता पुढची कृती. पुढची कृती म्हणजे आता आपण मॅरिनेट झाल्यावर त्याच्यामध्ये आत्ताही आलं लसूण पेस्ट आणि थोडंसं चवीनुसार मीठ आत्ताही घालू शकतो, जे आपण मगाशी घातलं नव्हतं. तर आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं एक मीठ घालूया. म्हणजे आधीचं मॅरिनेशन फक्त हिरव्या फक्त हिरव्या चटणीचं होतं, तर आता एक थोडंसं मीठ घालूया. आणि एक गरम मसाला थोडा, हळद सुद्धा थोडी आणि कोथिंबीर. बर कारण आलं लसूण पेस्ट आपण ऑलरेडी त्यामध्ये घेतली आहे. बर. वा. आता काय? आता ही जी आपण केळीची पानं घेतली आहेत ती स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहेत. त्यामध्ये आपण आपलं हे ग्रीन चिकन त्याच्यामध्ये टाकूया. अजून एक पान लागेल? अजून एक लागेल, तर आपण त्याच्यामध्ये सगळं हिरवं हिरवं आहे. केळीचं पान हिरवं, मिश्रण हिरवं, मॅरिनेशन हिरवं. आता आपण त्याला चांगल्या पद्धतीने बांधून घ्यायचं. तर हे या दोऱ्याने बांधायचं का? म्हणून ह्याला पॉकेट म्हणायचं होय? येस, म्हणून याला पॉकेट चिकन म्हणायचं. बर. हे जरा टाईट बांधायचं, जेणेकरून आपण जेव्हा तेलामध्ये याला फ्राय करणार आहोत तेव्हा सुटलं नाही पाहिजे. बर. ओके. वहिनीकडे तू कधी हट्ट करत नाहीस हा पदार्थ करून दे किंवा हे कर ते कर वगैरे? खूप वेळा, पण काहीच पदार्थ मिळतात बनवून जे इझी असतील. काय वहिनी, कारण काय बरोबर नाही? ती आईची अपेक्षा करते ना, आई जसं बनवून देते तसं हवं. तेवढं तर मला नाही जमणार, पण मी त्यातलं त्यात ट्राय करते. अच्छा. म्हणजे काही अजून? बनवून मागायचं आणि त्यात नुक्स पण काढायचं. काही एक्स्ट्रा गिफ्ट वगैरे, सरप्राईजेस वगैरे? ते फक्त सण वगैरे असेल तेव्हाच मिळतं. तरच. हा, बरं. किंवा आपण काही कामात चांगलं केलं तर. पॉकेट तयार झालेलं आहे. Okay. आता काय? आता आपण पॅन ठेवलंय, पॅनमध्ये तेल तर टाकलंय, थोडंसं तेल टाकूया. बर. मग आपण आधी ह्या गॅसवरती घेऊया का हे? हो चालेल. सोपं पडेल आपल्याला जवळच्या जवळ. नाही टाईट. आलं माझ्या लक्षात, स्वयंपाकघरात फार कमी वेळ जातो तुम्ही. वा वा वा.
आणि हे पॉकेट अशाला असं शॅलो फ्राय करायचं का? हां, काय वहिनी? आता हे पॉकेट आपण डीप फ्राय करायचे, म्हणजे शॅलो फ्राय करायचे. नेक्स्ट दुसऱ्या बाजूने दुसऱ्या साईडून करायचं. बरं, मग आपली रेसिपी तयार. येस, इतकी झटपट सोपी आहे? झटपट 10 मिनिटात. क्या बात है. ते पान जळत नाही? नाही, त्याला थोडंसं वाफवायचं अच्छा. आणि त्याचा जो स्मेल आहे ना तो आपल्याला त्या चिकनमध्ये खायला मिळणार आहे. वा 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 वा. ग्रीन पॉकेट चिकन हा करायला अतिशय सोपा पदार्थ आहे. केळीचं पान आहे, त्याच्यामध्ये स्वाद उतरणार आहे. आणि याला आपण छान एक किती मिनिटं वाफवून घेऊया? एक 10 मिनिटं. 10 मिनिटं वाफवून घेऊया दोन्ही बाजूनी. तोपर्यंत तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. आता आपण ग्रीन पॉकेट चिकन तयार करण्याची कृती पाहूया. आता बाउलमध्ये बोनलेस चिकन घेऊन त्यात ग्रीन चटणी घालून नीट मिक्स करून कमीत कमी 10 मिनिटं मॅरिनेट करून घ्यावं. त्यानंतर त्यात मीठ, गरम मसाला, हळद, कोथिंबीर घालावी. आता स्वच्छ धुवून घेतलेल्या केळीच्या पानात ग्रीन चिकन घालून पान गुंडाळून दोऱ्याने नीट घट्ट बांधून घ्यावं. त्यानंतर एका पॅनमध्ये तेल गरम करून हे पॉकेट्स दोन्ही बाजूनी शॅलो फ्राय करून घ्यावे. चविष्ट ग्रीन पॉकेट चिकन तयार आहे. ग्रीन पॉकेट चिकन हा पदार्थ तयार आहे. अंकिताने आणि तिची वहिनीने, सेजलने हा पदार्थ केलेला आहे. मला काय वाटतं, हे असं तर छान दिसतंय, पण प्रेक्षकांना कळलं पाहिजे ना आत नेमका कसा झालाय पदार्थ. तर जरा कापून दाखवा ना आम्हाला. चला कापूया. कात्री नाही? येस, त्याचा धागा. अच्छा, खूप छान. वा 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 वा, खूपच छान. ते वाटण अगदी सगळीकडे छान पसरलंय आणि ज्या पद्धतीने केळीच्या पानाचा रंग बदललाय ही खात्री की त्याचा स्वाद त्याच्यात उतरला. आता पुढचा पदार्थ करणार आहे अंकिता, म्हणजे मी बोंबील फ्राय पकोडा. बरं, ग्रेट. चला, हा पदार्थ वहिनीने केला. आता अंकिता, तुझी टाइम स्टार्ट्स नाव. तुझा पदार्थ आहे, त्याचं आपण साहित्य आधी बघूया आणि मग करूया कृती. चला, वहिनीची बारी झाली. आता अंकिता, अलिबाग मधली ही सेलिब्रिटी अंकिता आपल्यासाठी आता पदार्थ करणार आहे आणि पदार्थाचं नाव आहे बोंबील फ्राय पकोडा. बोंबील फ्राय पकोडा. बरं, त्याच्याकडे जाऊया. पण त्याआधी अलिबाग मध्ये तू आता व्हिडिओज करत असतेस है ना? कसले व्हिडिओज असतात हे? आपले आगरी-कोळी अल्बम्स. अच्छा, हा. मग त्याच्यामध्ये तू परफॉर्म करतेस छान. हो, आणि मग ते खूप व्हायरल होतात. खूप व्हायरल, मिलियन वगैरे व्ह्यूज असतात त्याला. मिलियन्स मध्ये. पण मला एक सहज विचारायचं, त्यातून अर्थार्जन पण होतं? हो, म्हणजे काय. हो का? मी हे एवढ्या करता विचारतोय की आज काय लाखो लोक रील करतात, व्हिडिओज करतात, पण त्यातून पैसे कसे कमवायचे हे माहिती नसतं. त्याच्यामुळे नुसताच वेळ वाया. म्हणजे ते माझ्याकडून थोडंफार आम्हाला ज्ञान मिळेल ना त्याचं. म्हणजे सगळंच तुम्ही करणार, म्हणजे अँकरिंग करणार, तुम्ही सिरियल मध्ये पण करणार, आता आमच्या व्हिडिओ अल्बम मध्ये पण पदार्पण, काहीतरी आम्हाला ठेवा. पदार्थाकडे वळूया. ओके, तर अंकिता आपल्यासाठी जो पदार्थ करणार आहे, लागणारं साहित्य बघूया. बोंबील आहेत, काटा काढून घेतले, तांदळाचं पीठ, बेसन पीठ, मिरची पावडर, मसाला, घरगुती मसाला, आलं लसूण पेस्ट, लिंबू, मीठ आणि आलं लसूण पेस्ट आपण सगळं त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊ. अच्छा, ही आलं लसूण पेस्ट आहे. काय काय घातलं याच्यात? ह्याच्यामध्ये आलं लसूण, लिंबू, थोडं मीठ, त्याच्यानंतर मसाला, हळद. अच्छा, सगळं एकत्र मिक्स करून घेतलंय का? बरं, ठीक आहे. कृती पहिल्यांदा काय करायची आहे? पहिल्यांदा आपण बोंबील घ्यायचे आहेत आणि त्याला ती पेस्ट लावून घ्यायच्या व्यवस्थित. डिश लागेल ना? हो, इथे आहे, मिळालं आपल्याला बाउल. अच्छा, बाउलमध्ये करणार आहे. माईक पण मी वरती काढून ठेवतो. ओके, कोणाशी गप्पा मारावशी वाटलं तर. चालेल. बरं, आम्हाला असं कळलंय वहिनी आणि तू घरातून चोरून चोरून जाऊन चायनीज खाऊन येतात. काय हे असं काय, दोघी जणी जाऊन चायनीज खाऊन येतात? वहिनीने आत्ताच मेडिकल स्टार्ट केलंय. म्हणून चायनीज मेडिकलच्या खायचं? अगदी समोरच आहे आणि चायनीजचा वास आपल्याला माहिती आहे, असं गावभर पसरतो. दरवळतो असं. हा हा, त्याच्यामुळे असं ओढले जातो आम्ही त्याच्याकडे. मग मेडिकल मध्ये कोण बसतं? मेडिकलमध्ये मीच असते. मी फक्त येणार, फोनवर बोलत बोलत येते, वहिनी वास आलाय, सुवास आलाय, चल जाऊया. दोघी मिळून हो, आणि मग तिथून आमच्या आईची पण कमेंट येते, मलाही सूप आणा. आई म्हणजे सासूबाई? हो. नमस्कार, इकडे या जरा. मुलीला सांगायचं घरी जेवतो, तुम्हीच म्हणता चायनीज सूप घेऊन ये. मला चायनीज पण आवडते आणि सूप पण आवडते. हो का? हो. अरे वा. बरं, सुनबाई स्वयंपाक शिकल्या की नाही अजून? शिकले ना, थोडा थोडा. थोडा थोडा. आणि मुलीविषयी काय म्हणणं? ती अगदीच थोडा.
मुलगी आता मुंबईत येऊन सारखं काम करत असते, प्रयत्न करते, काय सांगाल त्याच्याविषयी? खूप छान वाटतं. बरं वाटलं बोलून तुमच्याशी. आणि पुढच्या वेळेला येईन ना तेव्हा सुनबाईला थोडाचा स्वयंपाक थोडा पुढे न्यायला सांगा. हा, पुढे हां, हे आपण व्यवस्थित पेस्ट लावून घेतली आहे त्याला. अगदी आपण हाताने जर लावली तर ती आणखी छान बसते. बर ठीक आहे. आणि आता हे आपण तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे. बर इकडे शिफ्ट करूया का पॅन? हो. आता काय करायचं अंकिता? आता आपण हे दोन्ही पीठ जे आहेत, बेसन आणि तांदळाचं पीठ, मिक्स करून घेणार आहे आपण. एक स्पून हे तांदळाचं पीठ किती? बस. त्याच्या अर्धा आपण बेसन घेणार आहे. ओके. पण बेसन जास्त झालं तर ते लवकर करपतात. बर. आणि जर अगदी स्पायसी हवं असेल, मच्छी सगळ्यांना स्पायसी आवडते, तर थोडंसं मिरची पावडर. हा मसालाही घातला तरी चालेल ना? चालेल. म्हणजे काय रंगही थोडासा बदलेल आणि जरा खमंग. आई म्हणते थोडं मीठ पण घाल. ठीक आहे. आईने शिकवलेली एक टिप सांगेन की बोंबलामध्ये बाकी मच्छीच्या कम्पेअर थोडंसं मीठ असतं, सो जरा कमीच घालायचं. कमी घालायचं. नाही तर हेही मीठ आणि तेही मीठ, बोंबलातलंही मीठ म्हणजे बोंबला. बोंबला. हो. त्याला काय अर्थ नाही. जरा बेतानी घाला. आता आपण त्याच्यामधला एक एक पीस ह्याच्यामध्ये टाकणार. वा वा. ओके. वा किती भारी. या पदार्थाचं नाव काय म्हणालीस? बोंबील फ्राय पकोडा. बोंबील फ्राय पकोडा. करायला अतिशय सोपा पदार्थ आहे. काय केलं आपण? बोंबील छान कापून घेतले, मॅरिनेशन केलं, त्याला त्याच्यामध्ये घोळवलं, पिठामध्ये टाकलं आणि शालो फ्राय केलं. एवढीच कृती आहे ना? एवढीच कृती. अरे हा, काटे काढून घ्यायचं हे एक जरा फार महत्वाचं आहे. फॅन्टास्टिक. किती वेळ लागेल हा पकोडा तयार व्हायला? 5-5 मिनिट आपण दोन्ही साईडने त्याला करून घ्या. छान. दोन्ही बाजूने आम्ही जरा एक 4-5 मिनिटं छान त्याला शालो फ्राय करून घेतो. तयार होईल बोंबील फ्राय पकोडा. अंकिताने आपल्यासाठी केलाय. मंडळी वाट कसली बघताय? पटकन घेऊन घ्या साहित्य आणि कृती. आता आपण बोंबील फ्राय पकोडा तयार करण्याची कृती पाहूया. प्रथम एका बाउलमध्ये आलं लसूण पेस्ट, लाल तिखट, हळद, घरचा मसाला, लिंबू, चवीनुसार मीठ एकत्र करून घ्यावं. काटा काढून घेतलेले बोंबील एका बाउलमध्ये घेऊन त्याला हे एकत्रित केलेलं मिश्रण नीट लावून घ्यावं. एका पसरट प्लेटमध्ये तांदळाचं पीठ आणि त्याच्या अर्ध बेसन, थोडंसं मीठ, लाल तिखट घालून हे सगळं नीट मिसळून घ्यावं. त्यानंतर त्यात बोंबील घोळवून घ्यावे आणि 4 ते 5 मिनिटं दोन्ही बाजूंनी शॅलो फ्राय करून घ्यावे. क्रिस्पी टेस्टी बोंबील फ्राय पकोडा तयार आहे. अंकिता आणि सेजल या दोघींनी आज आपल्यासाठी कमाल पदार्थ केले. तुमची जोडी फार कमाल आहे. ती तुझी वहिनी आहे, तू तिची नणंद आहेस, पण मैत्रीचं नातं जरा जास्त आहे. पदार्थ खाऊया पण त्याआधी जरा गप्पाही मारूया. चालेल. चालेल ना? हो. तुमच्या लव्ह स्टोरी विषयी आपण फार कमी बोललो. मला सांगा की कसं काय झालं आणि यांचा दादा तुमच्या आयुष्यात कसा आला? आम्ही दोघं कॉलेजमध्येच भेटलो. बरं. सेकंड इयरला. म्हणजे फर्स्ट इयरला आमची फ्रेंडशिप झाली. सेकंड इयरला थोडी जास्त अजून फ्रेंडशिप झाली. त्याच्यानंतर मग मला असं वाटलं की मी ज्याच्यासोबत लाईफमध्ये अशी पुढे जाऊ शकते तो हाच आहे. तर असं होता होता पुढे जाता जाता असं सेकंड इयर पण आमचं संपत आलं. त्याच्यानंतर मग त्यांनी नाहीच, मग मीच त्यांना विचारलं आणि त्यांनी, मला माहीत होतं त्यांच्याही मनात आहेच, सो त्यांनी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला. आणि त्याच्यानंतर मग 1 वर्ष आम्ही सोबत होतो. त्याच्यानंतर मग मी फार्मसीसाठी महाडला गेले. अच्छा. त्याच्यामुळे मग ते आमचं एक लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप होतं. किती वर्ष? 2 वर्ष. 2 वर्षाचा कोर्स होता माझा. त्याच्यानंतर मग ते इकडे जॉबला लागले लगेच कॉलेज संपल्यानंतर. आणि मग नंतर मग मी जशी महाडवरून घरी आले माझा कोर्स कंप्लीट झाला. माझ्या घरच्यांनी लग्नाचा वगैरे विचार करायला सुरुवात केली. तेव्हा मग मी नाहीच सांगत होते की नाही. तेव्हा का रे, आता तू जॉबला पण आहेस, कोर्स कंप्लीट झाला, आता तुझं एज आहे तर करूया वगैरे. तरी मी सांगायचे नाही. मग त्यांनी स्वतःहून विचारलं मला की कोणी असेल तर सांग, बघू आपण वगैरे. पण त्या फळाची आज्ञा घेऊन लगेच तुम्ही अंकिताचा भाऊ. तर मी सांगितलं, पण माझ्या घरच्यांची जी रिॲक्शन होती ती माझ्यासाठी एकदम अनपेक्षितच होती. कारण मला असं वाटलं ते रागवतील, चिडतील की काय बोलतील, पण नाही. माझ्या पप्पांनी आणि मम्मीने मला चांगला सपोर्ट केला आणि झालं मग व्यवस्थित सुरळीत सगळं. शुभमंगल सावधान. बरं, अर्धी स्टोरी आम्हाला आत्ता कळते. वा. पण आज तुम्ही जी काही वहिनी आणि तू मिळून जी काही धमाल केली, मजा आली. पदार्थ तर फार अप्रतिम आहेतच, पण हे सगळे पदार्थ चाखताना
या आमच्या साहेबांना जर मी घेऊन आलो नाही तर माझ्या हातून महापातक घडेल. आणि हे आमचे साहेब म्हणजे आमचे प्रशांत दामले महाराज. त्यांना पदार्थ पाहिल्यानंतर त्यांची अशी रिॲक्शन असते आणि अप्रतिम असे पदार्थ खाताना त्यांच्या चेहऱ्यावरती एवढा आनंद असतो. त्याच्यामुळे आनंदाने आपण सगळे हे पदार्थ खाऊया. पण त्याआधी अंकिता, तुझ्यासाठी आणि तुझ्या वहिनीसाठी झी मराठी आणि आम्ही सारे खवय्याच्या संपूर्ण कुटुंबाकडनं ही प्रेमाची भेटवस्तू. थँक्यू. कसं वाटलं सेजल वहिनी आजच्या एपिसोडमध्ये सहभागी खूप छान. म्हणजे तिच्यामुळे आम्हाला ही संधी मिळाली ह्याचं आम्हाला प्राऊड फील होतच आहे. नेहमीच होत राहील. ती जसं काम करेल तसंच आम्हालाही असं काही इंटरेस्टिंग बघायला भेटेल, करायला मिळेल. छान वाटलं खूप. तुला ग? आणि मलाही असं वाटलं की आपली कला सोडून जरा किचन कलेकडे पण थोडंफार लक्ष दिलं पाहिजे. बरोबर. वा वा, फारच छान. तर अशी ही कलाकार अंकिता आणि तिची वहिनी यांनी आपल्यासाठी छान पदार्थ केले. हे पदार्थ आता आम्ही चाखणार आहोत. पाहत राहा झी मराठीवरती हा ताजा आणि गरमागरम कार्यक्रम ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये जोडीत गोडी.